नमस्कार, रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आजची ब्रेकिंग न्यूज। अंगणवाडी कर्मचारी वेतनवाढीच्या मागणीवर ठाम, सरकारने फिरवली पाठ। काय आहे सविस्तर बातमी पाहूया। तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा। अंगणवाड्यामध्ये शिकवणार झेडपी शिक्षक, सेविका व मदतनीस काम बंद आंदोलनावर ठाम। 20 दिवसानंतरही शासनाकडून तोडगा निघेना। जिल्ह्यातील 4,000 अंगणवाड्यासह राज्यभरातील 1,08,000 अंगणवाड्यामधील सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांनी 3 डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे। काम बंदमुळे चिमुकल्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे। यावर तात्पुरता पर्याय म्हणून आता बचत गटामार्फत किंवा शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून बचत गटा चिमुकल्यांना आहार दिला जाणार आहे। दुसरीकडे अंगणवाड्यामधील चिमुकल्यांना सकाळी 2 तास जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांवरील शिक्षकांनी शिकवावे असा मार्ग काढला जात आहे। यासंबंधी हालचाली सुरू असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे। जिल्ह्यातील अंगणवाड्यामध्ये 2 लाखापर्यंत, राज्यभरात 60 लाखापर्यंत चिमुकले आहे। एकात्मिक बालविकास प्रकल्पाअंतर्गत अंगणवाड्या चालविण्यात येतात। ICDS अंतर्गत अंगणवाड्या या सर्व आरोग्य, पोषण आणि शिक्षणविषयक योजनांचे मध्यवर्ती केंद्र आहेत। मात्र शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, मानधन नको, पोषण आणि शिक्षणविषयक योजनांचे मध्यवर्ती केंद्र आहेत। मात्र शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, मानधन नको, वेतन द्यावे, पेन्शन योजना लागू करावी अशा विविध मागण्यासाठी राज्यातील सर्वच अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे। 19 दिवसानंतरही त्यावर तोडगा निघालेला नाही। भजन, ताटी वाटी, खरडा भाकरी अशा वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन कर्मचाऱ्यांकडून केली जात आहेत। पण आंदोलकांच्या मागण्यासंदर्भात अजूनही शासन स्तरावर काही हालचाली सुरू नसल्याने अंगणवाड्यामधील चिमुकल्यांचे नुकसान होत आहे। त्यावर आता पर्याय शोधून चिमुकल्यांना पोषण आहार त्यावर आता व अध्यापन केले जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली। शालेय शिक्षण विभागासोबत चर्चा करून या पर्यायांची अंमलबजावणी केली जाणार आहे। बेमुदत संपामुळे चिमुकल्यांसाठी असा पर्याय: शालेय पोषण आहारासोबत अंगणवाड्यामधील चिमुकल्यांना पोषण आहार देणे, बचत गटांच्या माध्यमातून चिमुकल्यांना पोषण आहार देणे, झेडपीच्या प्राथमिक शाळांमधील 1ली-2रीच्या शिक्षकामार्फत चिमुकल्यांना दररोज 2 तास शिकवणे। अधिकाऱ्यांची बैठक, संघटनांसोबत पुन्हा चर्चा। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत काम बंद आंदोलनामुळे चिमुकल्याचे नुकसान होऊ नये यासाठी तात्पुरत्या स्वरूपात काय उपाय करता येईल यासंदर्भात राज्यातील सर्वच जिल्ह्यांमधील अधिकाऱ्यांसोबत एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक पार पडली।